राम राम भाई साऱ्याने. तर आज खूपच महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय आणि आपण गोवा ट्रिपला आहे. आता तर आपण आहे गणपतीपुळेला आणि हा ब्लॉग पण फक्त गणपतीपुळेचाच येईल. तर हा ब्लॉग आज रात्री किंवा उद्या सकाळी येईल, जसं मी लाईव्हला बोललेलो. आणि गोव्याचा पुढचा येईल. गोव्याला शूट करा येणार आहे मी, तर गोव्याचा पुढचा येईल. आज ब्लॉग टाकून देणार आहे मी. आता आहे आम्ही गणपतीपुळेला. अराउंड 3 वाजलेत. 4 वाजता आपण निघणार आहे दर्शनाला. तर आमच्या मुलांना रूम भेटलेला आहे. आता हे तरफारते तिथे. हा आता न्यू ॲडेड झाला आहे आमच्यात. हा जुना आहे, हा जुना आहे, हा जुना आहे. हा तर आता 12वीचा रिझल्ट लागला याचा. आता सिस्टम पार देंगे. जाऊ द्या, मार्क चांगले पडलेत आपल्याला, पण तो बोलतो सांगू नको आणि तुम्ही विचारू पण नका. बिंदास कमेंट करा, ते मी सांगेन, रिप्लाय देईन तुमच्या कमेंटला. आणि इकडं आपल्याला गॅलरी पण भेटलेली आहे. आता मग रूम टूर देतो तुम्हाला, रूम टूर देतो. तर इकडे असा एवढाच आहे रूम आपल्याला. आणि बाथरूम तर दाखवत नाही, जाऊ पण चांगलं आहे बाथरूम. आता एवढा मोठा बाथरूम आहे, समजून चला आता तुम्ही, पण दाखवत नाही. आता गॅलरी पण आहे आपल्याकडे. गॅलरीमध्ये आता इथेला होतो मी आणि इथूनच ब्लॉग बनवायचा ठरलेला आहे आपला. तर फक्त व्ह्यू बघा आईसाब क्लाउड बघा, मजा आहे. काय व्ह्यू येतोय तो गॅलरीहून. आणि इकडे कोराही कोरा, जेवढी नजर जाईल तेवढा पाणी. आणि मी शोधतोय राणी, पण भेटेन अशी झाली. बरं इथे काय झालंय, थांबा. हां, टेन्शन नका घेऊ, ब्लॉक क्लिअरच येईल. इकडे पण जंगलच आहे, असं वाटतं आफ्रिकेला आल्यावर. नाही माहित आहे मला, गणपतीपुळेला आहे. बारीक असतो तो बोललो असतो आफ्रिकेला आहे. आता बघूया, आपण 4 वाजता निघणार आहे. तर ही आपली पूर्ण गँग आहे. आम्ही ब्लॅक अँड व्हाईटच पहिला सकाळपासून घालून बसलो. आमचा प्लॅन नव्हता सकाळपासून घालायचा, पण ड्रेसिंग सकाळपासून मारून बसलो आम्ही. आता कंटाळलोय, शपथ कंटाळलोय आम्ही. असं कंटाळा आलाय ना, तर इकडे तर काहीच बघायसारखा पण नाही राहिला. यो समुद्र बघून बघून कंटाळलो. आता बीचवर जायचं मन झालेलं आहे. तर बघूया, आता 4 वाजता निघणार आहेत. माहीत नाही 4 वाजता की 5 वाजता, बघूया. आपण तिथं जाऊन ब्लॉक करूया. आता डायरेक्ट मिळूया, तिथं निघताना मिळूया. आता बाय. चला आता बसमध्ये बसायला तयार आहे. आपण निघूया. आणि ही दोघं आहेत, ही आणि एक आपला पहिलाच माणूस बसलेला. अजून एक कोण आहे होता आपल्याबरोबर रूममध्ये? अजय दादा बसले. तन्मय. आणि इकडे आता आपल्याला स्फोट झालेलं आहे मंदिर. हर हर महादेव. तर आता निघून आपल्याला जायचं आहे तिकडेच कुठे, बीचच्या आसपास. इकडे नाहीतर इकडे कुठेतरी असेल, पण बीचच्या आसपासच जायचं आपल्याला. तर मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि बीचवर कलेश करायचा ट्राय करू. कारण की व्लॉगमध्ये काहीतरी कलेश झालाच पाहिजे, नाहीतर TRP नाही येत, वॉचिंग पडते. तर तो दुःख काय सांगू तुम्हाला. ब्लॉग बघा तुम्ही, फक्त अर्धा सोडू नका, स्किप पण करू नका का. पूर्ण बघा, वॉच टाइम पाहिजे मला, पूर्ण वॉच टाइम पाहिजे. तरीका भीक मागणे का. आता जाऊन बसमध्ये बसूया आणि बघूया मम्मी पप्पाचं कधीपर्यंत येते. चला आता शेवटी पोहोचलो. आता चालू तर झाले ना. हां आपले आता इकडे आपण आता गणपतीपुळेला आल्यावर दर्शन घ्यायला चाललं. आता बीचच्या बाजूलाच आहे आपण, ते स्टॉल बी लागल्या. तर पहिला दर्शन घेऊन येऊ, नंतर बीचवर जाऊ. काय प्लॅन आहे? पहिला बीचवर आहे ना? हो, पहिले बीचवर. उलटा आहे मगर क्यों? काय नाही विषय, काय नाही. बीचवर मेन मजा आहे. बघूया, पाया पडायचंच आहे ना. पाय शुद्ध हो भाई, हीरा शेर. रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. प्लॅन मध्ये अचानक भयानक बदलाव. बीचवर येऊन बीचवर मस्ती नाही, पहिला आपण पाया पडून येऊ. पाया पडणं महत्वाचं आहे. आता पाया पडूया आणि नंतर बीचवर येऊन बघूया काही राईड बीट मे बी ट्राय करू, नाही तर नाही गोव्यालाच ट्राय करू आपण राईड सर्व. बघूया, काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे ना आपण ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी दर्शन दाखवतो, चला तुम्हाला दर्शन करून खुश व्हा. चला तर आता आपण त्यांना मागे टाकून आपली गाडी पुढे आणलेली आहे. तर लाईनीत आहे आपण. लाईन पण तेवढी काही जास्ती नाही आहे, ऑलमोस्ट 5 मिनिटात होऊन जाईल वाटतं. असं लाईन बघून तर वाटतं 5 मिनिटात, आतमध्ये किती माहीत नाही. आणि इथं तर ब्लॉग शूट करायची परवानगी मिळाली आहे, परमिशन मिळाली आहे आपल्याला. आता बघूया आतमध्ये मिळतो का नाही. तर आतमध्ये नाही मिळेल, पण आता बघतो पुढे आहे स्क्रीन आहे, तिथूनच दर्शन करतो. आतमध्ये मिळालं तर तो पण टाकेल.
तुला पाया पडून झाले, प्रसाद बिसाद खाऊन घेतला. आता ते उंदीर मामाच्या कानात विष मागू आणि नंतर घरी, सॉरी घरी नाही, बीचवर चिरू ब्लॉग बाकी आले. तर आता इथे आराम फर्मोसला आहे आम्ही. गोला बिला काय मिक्स गोला घेतला आम्ही, चौगावी वेदांनी विनी आला त्याच्या आणि काही सोडावाला लिंबू पाणी आणि हे दोघावी पण गोला घेतलेला आहे. आता गोला एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा आणि मे बी थोडासाच ब्लॉग बाकी आहे, तो पण पूर्ण बघा, पूर्ण वॉच टाईम द्या, कारण की चॅनलची ग्रोथ खूप इम्पॉर्टंट आहे. आता खूपच रिस्की डिसिजन घेतलेलं आहे आम्ही. आता इथे चपला बिपला काढून चाललोय आता इथं पाण्यात पाय धुवायला. बरं आले होतं पाण्यात, पाय तरी भिजवूच, पूर्ण कपडे बिपडे नाही भिजवू, पण पाण्यात पाय तरी भिजवू. आता हाय रिस्क घेतलाय ना. पॅन्ट भिजली, भिजली माझी तर पॅन्ट वरती पण नाही, मी शिवून घेतले. याला काय अर्थ आहे यार, मजा आहे रे त्याला, काय नाही असू दे, त्याला मजा येतं. फिलिंग यायला काय मजा आली. साला कुछ भी करता है. हाऊस फिटली पण पॅन्टी पूर्ण डोक्यापर्यंत भिजल्यान भाई. किंवा अजून एक आला. अरे आता आम्ही तिथंच उभे आहे, पण पाण्याचा थर वाढलेला आहे. आली वापस डोक्यापर्यंत संपलेली आहे. आणि लाटा बघा त्याला, या लाटा, या समुद्र किनारी, या लाटा ठीक आहे. आता बाहेर निघलो आपण आणि या बघा आता, या बघ या काय भेटले, काय रे, शंकरपाली आहे यो. शंकरपाली है यो. शिंपल्या भेटलेल्या आहेत आपल्याला इथे. जो पण सर्वात पहिला कमेंट करेल त्याला डोनेट करून टाकू आपण. नाही सॉरी, नाही घेत, घरी जमलाच करायला लागेल. आता इथं चपला आपण पाय भिजवल्या. आता निर्लज्जनगत अशी चप्पल घेऊन जाणार आहे मी, कारण आणि मला ती लाज नाही आहे. मी चालल्यावर अशी चप्पल घेऊन. चला तर आता आपला एवढाच होता गणपतीपुलेचा प्रवास. आता आपण निघूया आपल्या रूमवर जाऊन रेस्ट, जेवण बिवण करणार आहे आणि सकाळी निघूया गोव्याला. तर भावांनो, गोव्याला मी बसमध्ये ब्लॉग शूट नाही करणार आहे, गोव्याला जाऊन ब्लॉग शूट करेन, तेवढं ॲडजस्ट करा फक्त. गोव्याला जाताना ब्लॉग शूट नाही होणार. तर आजच्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.